नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872मधील क्वासी कॉन्ट्रॅक्ट हा सेक्शन्स 68 to 72 यामध्ये दिलेला आहे. तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर क्वासी म्हणजे अर्ध कॉन्ट्रॅक्ट, मराठीत अर्ध कॉन्ट्रॅक्ट. इट इज अ नॉट ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट. इट सीम्स लाईक अ कॉन्ट्रॅक्ट. It seems like a contract. It resembles like a contract. Resembles म्हणजे दिसणे, वाटणे. Resembles. Seems. Resembles. Appear like. म्हणजे खऱ्या कॉन्ट्रॅक्टसारखा वाटणे. रिझेंबल्स. ओके, रिझेंबल्स. ॲपियर लाईक. ओके, तर ह्याच्यासारखा वाटणे, बट इट इज अ नॉट ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट. ओके, क्वासी कॉन्ट्रॅक्ट इज नॉट ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट, बट ऑब्लिगेशन्स आर क्रिएटेड बाय लॉ. It is a implied contract. There is a no actual contract. Okay, so it seems like contract, it resembles like contract, it appears like contract. म्हणजे खऱ्या कॉन्ट्रॅक्ट सारखा वाटणे, पण तो खरा कॉन्ट्रॅक्ट नसतो. खरा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? आपण आधीचे कॉन्ट्रॅक्ट बघितलेले आहेत. याच्यामध्ये काय असतात? 2 पार्टीज असतात, देअर कन्सेंट असते. त्या बोथ पार्टीज आर ॲग्रीड फॉर द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ ॲग्रीमेंट. परंतु म्हणजे हा झाला खरा कॉन्ट्रॅक्ट. परंतु क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट नसतो. ऑब्लिगेशन्स हा नंतर क्रिएट होतात. हा दिसतो कॉन्ट्रॅक्टसारखा, पण ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट नसतो. सिम्स म्हणजे वाटणे, रिझेंबल्स म्हणजे त्याच्यासारखा असणे, ॲपियर लाईक म्हणजे त्याच्यासारखा दिसतो आहे, परंतु कॉन्ट्रॅक्ट नसतो. 2 पार्टीजमध्ये असा कॉन्ट्रॅक्ट नसतो. आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट हा इम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट आहे. इम्प्लॉईड ऑब्लिगेशन्स आहेत क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये. या अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट पण म्हटले त्याला. इम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट आपण आधी बघितले आहे त्याचे टाईप्स, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट अँड इम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट. इम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्टमध्ये इम्प्लॉईड म्हणजे बाय ॲक्ट न सांगताच त्या दोघांच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंगने तो कॉन्ट्रॅक्ट असतो. ओके, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण जो कॉन्ट्रॅक्ट बघतो त्यात एक्सप्रेस टर्म्स आहेत. ॲग्रीमेंट होतं, तू हे करायचं, मी हे करायचं, इतकी प्राईस द्यायची, हे ठरलेलं असतं. टर्म्स अँड कंडिशन्स आर फिक्स असतात आपल्या रेग्युलरच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, आणि याच्यात कुठलेही टर्म्स अँड कंडिशन्स नसतात, परंतु तो एम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्ट असतात. ऑब्लिगेशन्स आर क्रिएटेड बाय लॉ. कायद्याने ते क्रिएट केलेले आहेत. आता हे कायद्याने का क्रिएट केलेले आहेत, तर आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. क्वासी कॉन्ट्रॅक्टचे आपण एक्सप्लेनेशन बघूया. का केलं आहे असं? याचं डॉक्ट्रिन काय आहे? डॉक्ट्रिन म्हणजे काय? प्रिन्सिपल. क्वासी कॉन्ट्रॅक्ट डिपेंड्स ऑन डॉक्ट्रिन ऑफ अनजस्ट एनरिचमेंट. एनरिच होणे म्हणजे श्रीमंत होणे, रिच होणे. रिच म्हणजे श्रीमंत होणे. अनजस्ट, जस्ट म्हणजे काय? जस्टिस मिळणे म्हणजे कायद्याने मान्य असते. अनजस्ट म्हणजे जे कायद्याने मान्य नाही असं. अनजस्ट एनरिचमेंट म्हणजे जे इलिगली तुम्ही पैसे कमावताय. एनरिच म्हणजे त्याच्यापासून मिळालेला फायदा घेणे. आता डॉक्ट्रिन ऑफ अनजस्ट एनरिचमेंट हे जे आहे हे क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲप्लाय केलेलं आहे. तर याच्यात असं हे डॉक्ट्रिन का ॲप्लाय केलं आहे का, तर अनजस्ट एनरिचमेंटचा जो मेन प्रिन्सिपल आहे ते असं आहे की नो वन कॅन law can't allow
the person allow the person to become rich by others' money. दुसऱ्याच्या पैशाने तुम्ही रिच होणं हे कायद्याने मान्य नाही. का नाही मान्य? कारण दुसऱ्यांचे पैसा आहे तर त्याचा पैसा तुम्ही दुसऱ्याकडून घ्याल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल आणि त्याला काहीच मिळणार नाही. हे कसं काय? हे कायद्यात तुम्हाला जस्टिस आहे का? इक्विटी, नंतर मोरल बाइंडिंग आहेत. तर ते आता त्या मित्राने स्वतःहून देणं वेगळं आणि तुम्ही त्याच्याकडून घेऊन स्वतः होणं आणि तुम्ही त्याला रिटर्न काहीच न देणं हा भाग वेगळा आहे. म्हणून हे जे कॉसी कॉन्ट्रॅक्ट हा अनजस्ट एनरिचमेंटवर डिपेंड्स आहे. लॉ कॉन्ट अलाव द पर्सन टू बिकम अ रिच बाय अदर्स मनी, याच्यावर हा कॉसी कॉन्ट्रॅक्ट आहे. तर कॉसी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अर्ध कॉन्ट्रॅक्ट असतो. असं नॉट ॲक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट, देर इज नो ॲक्च्युअल ऑब्लिगेशन्स ऑन द पार्टीज टू according to law agreement, but there is obligation on the parties to complete the contract according to the law. आणि हे प्रिन्सिपल वापरून कायद्याने त्याला ऑब्लिगेशन्स आणलेले आहेत. आता हे काय आहेत? हे मोरल ऑब्लिगेशन्स आहेत. मोरल आहे, मोरल ऑब्लिगेशन्स, इक्विटी आणि जस्टिस आणि कॉन्सेन्सनेस. मोरल आपल्या मानसिक आपण एकमेकांचे जे रिलेशन्स मेंटेन करतो किंवा आज मी ह्याला मदत केली तर ते मला उद्या मदत करेल, हे जे मोरल बाइंडिंग आहे. परंतु आता जो इनकॅपेबल आहे त्याच्याकडून आपण परत मदतीची अपेक्षा करत नाही, तेव्हा आपण मनाने विलिंगली करत असतो. तर अशा प्रकारे हे कॉसी कॉन्ट्रॅक्ट आपण बघितले आहेत. आता कॉन्ट्रॅक्ट असतो तो पहिले ह्याच्यातलं डिफरन्स काय कॉन्ट्रॅक्ट आणि कॉसी कॉन्ट्रॅक्टमधला? तर कॉन्ट्रॅक्ट हा पहिल्या टर्म्स अँड कंडिशन ॲग्रीमेंटने चालू होतं. कन्सेंट हे पहिले दिली जाते आणि मग त्यांच्यावर ऑब्लिगेशन्स असं परफॉर्म द कॉन्ट्रॅक्ट. आणि कॉसी कॉन्ट्रॅक्टमध्ये ॲक्च्युअली ॲक्ट घडते आणि नंतर ते ऑब्लिगेशन्स येतात. म्हणजे आता साधं एक उदाहरण घेते मी, की समजा रस्त्यात एखादा माणूस ॲक्सिडेंट झाला आहे. आपल्याला रस्त्यात ॲक्सिडेंट झाला एखाद्या व्यक्तीला, आपण त्याला मदत करतो, हॉस्पिटलाइज करतो. तर तिथं तर त्याला लागलेलं असतं, तर त्याच्याकडून तुम्ही काय पैसे मारणार? मग तुम्ही डॉक्टरला त्याचे एक्सरेचे पैसे द्याल, तर बेसिक ट्रीटमेंटचे द्याल. आता तो बरा झाल्यावर त्याच्यावर कुठलं ऑब्लिगेशन येतं की हां ह्या व्यक्तीने मला मदत केली आहे, तर ॲटलिस्ट विचारा की अरे माझा खर्च केला असतो तर मी किती झाला, मी किती देऊ, हे ते विचारायचं. कारण त्याला त्या वेळेला मदत मिळाली आहे, दुसऱ्यांनी सगळ्यांनी मदत केली, तर तुमचं एक मॉरल बाइंडिंग आहे की माझ्या वेळेला तुम्ही मदत केली तर मला विचारायला पाहिजे. असतील जास्तीचे पैसे तर त्याला रिटर्न केले पाहिजेत. हे कॉसी कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं. म्हणजे पहिले ॲक्ट घडली आणि नंतरचं ऑब्लिगेशन हे ॲटोमॅटिक त्या व्यक्तीवर येतं कायद्यानुसार की तू हे केलं पाहिजेस. कारण त्याचे पैसे तिथं गेलेत, तू त्याला त्याचे निदान घातलेले पैसे तरी परत दे. ओके, आता हे आपण बघू टाईप्स ऑफ कॉसी कॉन्ट्रॅक्ट कोणते कोणते आहेत. क्लेम फॉर सप्लाय ऑफ नेसेसरीज टू इनकॅपेबल पर्सन. इनकॅपेबल पर्सन त्याला तुम्ही सप्लाय ऑफ नेसेसरीज दिले. क्लेम त्याच्यासाठी क्लेम करणं. क्लेम फॉर सप्लाय ऑफ नेसेसरीज टू द इनकॅपेबल पर्सन. तर या व्यक्तीला तुम्ही नेसेसरीज सप्लाय केल्या. तर आता याच्यात आपण नेसेसरीज म्हणजे काय, आता नेसेसरीजमध्ये काय काय येतं. आता आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिक समजेल. राम सप्लाईज श्याम अ ल्युनॅटिक with necessaries suitable to his conditions to in his life. Ram is entitled to be reimbursed from Shyam's property. आता रामने श्यामला सप्लाय केले. ल्युनॅटिक आहे, अर्धवट वेळ आहे. राम आणि श्याम अँड श्याम. श्याम हा आहे ल्युनॅटिक, त्याला नेसेसरीज लागणार आहेत, औषधं लागतील, मेडिसिन्स आहेत, कपडे लागत आहेत. तो ल्युनॅटिक आहे. आता तो आहे, रामने त्याला मदत केली, नेसेसरीज दिल्यात जे त्याला लागत आहेत त्याच्या जगण्यासाठी.
ते फॉर लिव्हिंग पर्पज, फॉर रिमेनिंग द एक्झिस्टन्स इन लाईफ, त्याचं एक्झिस्टन्स अस्तित्वात असण्यासाठी दिलेल्या जे गोष्टी आहेत त्या नेसेसरी. आता ह्या रामने ह्याला पुरवलं गेल्या, तर राम हा श्यामच्या प्रॉपर्टीतून ते पैसे जे त्यांनी घातलेले आहेत नेसेसरीजसाठी, म्हणजे नेसेसरीज म्हणजे गरजेच्या वस्तू, ते पैसे श्यामच्या प्रॉपर्टीतून घेऊ शकतो. का तर त्यांनी आधी घातलेले आहेत, त्याला गरज आहे तेव्हा घातली, तो त्याच्या प्रॉपर्टीतून घेऊ शकतो. परतफेड करणे, रिएम्बर्समेंट ऑफ मनी विच आर इन्कर्ड बाय द राम, त्याला घेऊ शकतो. हां, आता ह्याच्यात सेकंड एक्झाम्पल बघूया. ए सप्लाईज द वाईफ अँड सन ऑफ बी अ ल्युनॅटिक. बी हा ल्युनॅटिक आहे, त्याच्या वाईफ आणि सनला सप्लाईज केल्यात नेसेसरीज सुटेबल टू देअर कंडिशन्स इन लाईफ. ए इज एंटायटल टू बी रिएम्बर्स फ्रॉम द बीज प्रॉपर्टी. हां, आता हे दुसरं एक्झाम्पल बघितलं आहे आपण. बीची जे आहे, बी हा ल्युनॅटिक आहे, त्याचे वाईफ आणि सन यांना तुम्ही नेसेसरीज पुरवलेले आहेत एने, तर ए हा बीच्या प्रॉपर्टीतून त्या घेऊ शकतो. आता नेसेसरीज म्हणजे काय? नेसेसरीज म्हणजे काय? नेसेसरीज म्हणजे आवश्यक, रिक्वायर्ड थिंग्स फॉर लिव्हिंग पर्पज. हां नेसेसरीज याच्यामध्ये हे पण येऊ शकतं. नेसेसरीजमध्ये बायसिकल येऊ शकतात, क्लॉथ येऊ शकतात, म्हणजे कपडे, फीज भरायचे असतील तर, किंवा याच्यामध्ये सायकल पण येऊ शकते. सायकल येऊ शकते, फक्त लॅविश एक्सपेन्सेस नाहीत, म्हणजे खूप मोठी भारी सायकल नाही, त्याला जाण्यापुरती लागणारी सायकल. मोटरसायकल, त्याला इथून समजा 15 किलोमीटरवर जायचं आहे तर तुम्ही मोटरसायकल देऊ शकता, फक्त ती एकदम फॉरेन ब्रँडची नको, ती नेहमी वापरतात त्या. कार पण देऊ शकता. आता फॉरेनमध्ये वगैरे आहेत, मुंबईत लांबची ठिकाणं आहेत, कार पण लागेल त्याला, पण कमी किमतीची जाता येणं येऊ शकते अशी कार. तर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड्स ऑन सर्कमस्टन्सेस ऑफ द पर्टिक्युलर ॲक्ट, त्यावेळेच्या सिच्युएशनला, सर्कमस्टन्सेस अँड सिच्युएशन ऑफ द पर्सन, त्याच्यावर डिपेंड्स होतं नेसेसरी. आता त्याच्यात सेंट दिला, वेगवेगळे क्रीम्स दिले, हे नेसेसरी देत नाही. आता लोन आणि डेप्ट हे सुद्धा येतं. लोन दिले मायनरला, एज्युकेशन लोन. आता मायनरला एज्युकेशन लिहिलं तर एज्युकेशनसाठी लोन गरजेचं आहे, म्हणून लोनसुद्धा त्याच्यात येतं. किंवा लोन, आता मायनरची प्रॉपर्टी, त्याची समजा म्युन्सिपाल्टी बाकी आहे, लाईट बिल बाकी आहे, हे तर तिथं त्याला लागणारं तेवढं लोन दिलं त्याला, तर मायनरच्या नावावर जर प्रॉपर्टी असेल त्याच्यातून ते त्या व्यक्तीला घेता येतं, ज्यांनी पैसे घातले त्याला. आता डेप्ट दिले, समजा एखाद्या व्यक्ती आहे मायनरची, तर त्याला वडिलांचं फ्युनरल आहे, फ्युनरलसाठी म्हणजे अंत्यविधीसाठी त्याकडे पैसे नाही आहेत मायनरकडं. आता गार्डियन आहे, त्याने त्याच्या नावावर पैसे घेतले त्याच्या, आणि तर ते डेप्ट फेडण्यासाठी जे पैसे लागतील ते त्याच्या प्रॉपर्टीतून घेऊ शकतात. म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे विकता येणार नाही, पण त्याच्यातून भाडं येत असेल, हे असेल तर तो त्याच्यात घालू शकतो. फ्युनरलला जास्त पैसे लागतात. तर अशा प्रकारे नेसेसिटीजमध्ये लोनसुद्धा येऊ शकतं, डेप्ट पण येऊ शकतं, पण किती अमाऊंटचं, विच इज रिक्वायर्ड फॉर द पर्टिक्युलर पर्पज. फ्युनरल करायचं आहे तर फ्युनरल, अंत्यविधीसाठी लागणारं. डेप्ट आहे, घराचे समजा बिलं थकीत आहेत तर त्याच्यासाठी लागणारं तेवढंच त्याला लोन मिळू शकतं. ओके, तर हे झाल्या नेसेसिटीज. रिएम्बर्समेंट ऑफ मनी पेड इन विच ही इज इंटरेस्टेड. सेकंड पॉईंट बघतो आहे, रिएम्बर्समेंट ऑफ मनी पेड इन विच ही इज इंटरेस्टेड. तर याचं आपण एक्झाम्पल बघूया की रिएम्बर्समेंट म्हणजे काय? परतफेड, पैशाची परतफेड करणे. आता हे कधी आहे? आता ह्याचं एक्झाम्पल आपण बघूया. राम होल्ड्स लँड इन बेंगाल ऑन अ लीज ग्रँटेड बाय श्याम द जमीनदार. श्याम हा जमीनदार आहे, रामला त्याने ती जमीन लीजनी दिलेली आहे. द लँड रेव्हेन्यू पेएबल बाय श्याम टू द गव्हर्मेंट इन द एरियर अँड देअरफॉर
land is advertised for sale by the government. In effect, Sham will lose the land. Sham therefore pays गव्हर्मेंट द सम ड्यू फॉर राम. म्हणजे रामनं जे रेव्हेन्यू नाही भरलेले आहेत ते श्याम भरतो आणि त्याची जमीन नाही तर ती विकली जाणार होती. सो ॲज टू प्रिव्हेंट द सेल ऑफ लँड बाय द गव्हर्मेंट. तर गव्हर्मेंटकडून तो सेल प्रिव्हेंट करण्यासाठी श्यामला ते पैसे भरावे लागले. तर श्याम नंतर रामकडून ते घातलेले पैसे आहेत ते वसूल करू शकतो. श्याम इज बाउंड टू मेक द गुड्स टू श्याम. राम इज बाउंड टू मेक द गुड्स टू श्याम. द अमाऊंट इज पेड. म्हणजे रामने ते रेव्हेन्यू नाही भरले म्हणून श्यामला ते पैसे भरावे लागले ॲज अ रेव्हेन्यू. नाहीतर त्याची जमीन विकली गेली असती कारण गव्हर्मेंटने ॲड दिलेली. तो जाऊन त्याचे सगळे ॲरियर्स भरून टाकतो आणि त्याची जमीन सोडून ॲटोमॅटिकली रामवरती जबाबदारी राहते, ऑब्लिगेशन्स राहतात की त्या श्यामने जे पैसे घातलेले आहेत ते परत करायचे. यालाच कसे कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. ते जे आधी त्यांनी केले इन्कर्ड केलेले मनी आहेत ते तुम्ही परत त्याच्याकडून वसूल करू शकता. रिएम्बर्समेंट ऑफ मनी पेड इन विच ही इज इंटरेस्टेड. आता त्याची श्यामची जमीन होती, ती गेली असती, त्याची विकली गेली असते म्हणजे त्याच्यात इंटरेस्ट आहे की माझी जमीन विकली जायला नको. ही इज इंटरेस्टेड म्हणजे त्याचा इंटरेस्ट असल्यामुळे त्याने ते पैसे घातलेत. कारण राम हा त्याचा भाड्याने घेतलेला टिनंट आहे जमीन. तर रिएम्बर्समेंट म्हणजे काय, परतफेड करणे पैशाचे. हां ओके. तर थर्ड पॉईंट काय आहे हे आपण बघितलं, रिएम्बर्समेंट परतफेड करणे. आता पेमेंट फॉर नॉन ग्रॅट्युटियस ॲक्ट. नॉन ग्रॅट्युटियस ॲक्ट. ग्रॅट्युटियस म्हणजे काय, कायदेशीर. नॉन ग्रॅट्युटियस. ग्रॅट्युटियस म्हणजे कायद्याने करायची गोष्ट. ग्रॅटिट्युअस ॲक्ट म्हणजे कायद्याची ऑब्लिगेशन्स आहेत. लॉफुल ॲक्ट. लॉफुल ॲक्ट आहे पण हे नॉन ग्रॅट्युटियस ॲक्ट. आपण काय म्हणतो आहे, नॉन ग्रॅट्युटियस ॲक्टसाठी कसं काय करायचं आहे हे. तर लॉफुल, ग्रॅट्युटियस म्हणजे लॉफुल. ओके. नॉन ग्रॅट्युटियस म्हणजे जी कायद्याने नाही आहे परंतु ती कृती घडलेली आहे त्याच्यासाठीचा पेमेंट करायचं आहे. आता ह्याच्यात आपण एक्झाम्पल बघूया. राम अ ट्रेड्समन लिव्स हिज गुड्स ॲट अ श्याम्स हाऊस बाय मिस्टेक. श्याम ट्रेड्स द गुड्स ॲज हिज ओन, युजेस देम. श्याम इज बाउंड टू पे फॉर इट. ओके. तर आता आपण ह्याच्यातलं एक्झाम्पल बघितलं की श्यामचे गुड्स त्या रामच्या घरी राहिलेले आहेत. आता समजा तुम्ही हा ट्रेड्समन आहे तर तो तांदळाची गोणी घेऊन जात असतो घरी. तो जाता मित्राकडे थांबतो. ती गोणी त्याच्या घरी बसतो तर ती गोणी जाताना ती गोणी तांदळाची तिथंच राहते. 5 किलो 10 किलो जे असेल ते. आता नंतर तो गेल्यावर त्या रामच्या घरी पाहुणे येतात. आता त्याच्याकडं पाहुणे आले, त्याच्याकडं तांदूळ संपलेत. अरे भात करायला तांदूळ नाहीत. मग आता तो काय करतो, त्या गोणीत फोडतो आणि त्यातले तांदूळ घेऊन आलेल्या पाहुण्यांसाठी भात करतो. म्हणजे त्यांनी त्याचे तांदूळ वापरले. आता नंतर हा जाईल श्याम त्याच्याकडं, अरे माझी गोणी. तर तो म्हणेल नाही नाही मी त्यातले तांदूळ वापरले बा. तर आपण हे ग्रॅट्युटियस ॲक्टमध्ये बघितलं आहे की श्यामने रामची तांदळाची गोणी वापरलेली आहे. तर श्यामने जी तांदळाची गोणी रामची वापरली ही ग्रॅट्युटियस ॲक्ट नाही आहे, हे नॉन ग्रॅट्युटियस. म्हणजेच कायद्याने काही बांधील नाही. पण म्हणूनच श्यामला त्यांनी वापरलेल्या तांदळाच्या गोणीचे पैसे रामला द्यावे लागतील. म्हणजेच पेमेंट फॉर नॉन ग्रॅट्युटियस ॲक्ट. हे कुठलाही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे याच्यामध्ये, परंतु ती त्यांनी वापरली गेली आहे विना परवानगी, रामच्या परवानगीशिवाय, म्हणून तो त्याला बांधील लागतो. हा कॉसी कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं. पेमेंट फॉर नॉन ग्रॅट्युटियस ॲक्ट. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फाइंडर ऑफ गुड्स. ह्या फाइंडर ऑफ गुड्सची काय जबाबदारी राहील, रिस्पॉन्सिबिलिटी. तर फाइंडर ऑफ गुड्स हा सेक्शन 70मध्ये दिलेला आहे. फाइंडर ऑफ गुड्स म्हणजे काय, एखाद्याला एखादी वस्तू दुसऱ्याची सापडणे. आता दुसऱ्याची आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण रस्त्यात एखादी गोष्ट सापडली तर
ती आपल्याला रिअल ओनर माहीत असतो का? नाही, पण ती आपल्याकडं येते कारण ती पडलेली आहे, ते आपण उचलतो. तर याचा अर्थ काय होतो? फाइंडर ऑफ गुड्स. हां, मग त्याची जबाबदारी काय काय राहते ते आपण बघूया. सेक्शन 71 लिस्ट डाऊन दॅट पर्सन हू फाइंड्स द गुड्स बिलॉंगिंग टू द अदर्स अँड टेक्स देम इन टू हिज कस्टडी इज सब्जेक्ट टू द सेम रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ बेली. फाइंडर ऑफ गुड्स हा जो आहे तो बेलीचं काम करतो. हा बेलीचं काम करतो. बेली म्हणजे काय? बेलर आणि बेली आपण सेकंड कॉन्ट्रॅक्ट, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये आपण बेलर, बेली आणि हे अदर पार्ट्स बघणार आहे. पण साधं उदाहरण सांगते मी की बेली म्हणजे काय. समजा मी कपडे शिवायला टाकले. माझा ड्रेस मी एखाद्या टेलरकडे शिवायला टाकले, तर माझं ड्रेस मटेरियल मी टेलरकडे देते. टेलर काय करतो? ते शिवतो आणि तो मला देतो का जेव्हा मी त्याला शिलाई देईन. तर ओनर कोण आहे त्या कपड्याचा? मी. परंतु शिवायला दिला आहे टेलरकडं. टेलर हा झाला बेली. ते कपडा नीट ठेवणं, शिवून देणं आणि परत तो माझ्या हातात शिवलेला कपडा देणं. आणि माझी ड्युटी काय राहील की त्याला पैसे देणं, शिलाई चार्जेस. हे त्याचप्रमाणे आता फाइंडर ऑफ गुड्सकडं जे गुड्स येतात, सापडलेली वस्तू येते, तर हा काय झाला फाइंडर? तो त्याचा बेली झाला, कारण त्याच्याकडं दुसऱ्याची वस्तू आलेली आहे. तर वस्तू दुसऱ्याची आली तर आपल्याकडं त्याचं काम काय राहील की ती वस्तू कीप द गुड्स इन हिज पोझिशन, त्याच्या ताब्यात ठेव. टेक केअर द गुड्स म्हणजे त्या मालाची काळजी घेणे. टेक केअर द गुड्स म्हणजे त्याची काळजी घेणे. मेंटेन द गुड्स इन गुड कंडिशन म्हणजे त्याची जी स्थिती होती ती चांगल्या ज्या स्थितीत ती सापडली त्या स्थितीत ती व्यवस्थित ठेवणे. रिटेन द गुड्स टू द रिअल ओनर म्हणजे खऱ्या जो रिअल ओनर आहे, खरा मालक जो आहे, त्याला ते गुड्स परत देणे. तोपर्यंत ते गुड्स तुझ्या ताब्यात ठेवायला पाहिजे बेलीने. हे झाले त्याच्या ड्युटीज. आता त्याला राईट्स पण राहतील. हे सगळे गुड्स जर तुम्ही दुसऱ्याचे सांभाळताय. तर आपण एक साधारण उदाहरण घेऊया की समजा गाय सापडली आहे, गाय. तर त्याला काय करावं लागेल? रस्त्याने आता ते माळावर चढतात गाई, तर कोणाला गाय हरवली तर त्याने तिथं बांधून ठेवली. तर त्याचं काम काय राहील? त्या गाईला चारा घालणे, पाणी घालणे, दुसरा त्याचा मालक येईपर्यंत त्याला चांगल्या व्यवस्थित जागेवर ठेवणे आणि मालक आला की त्याला परत देणे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी जो चारा खायला घातला आहे, त्याची काळजी घेतली, त्याचे पैसे तो खऱ्या मालकाकडून वसूल करून घेऊ शकतो. का तर त्यांनी जे चार्जेस घातलेत, चाऱ्याचे जे पैसे आहेत ते त्याला नीट ठेवण्यासाठी, हे सगळे चार्जेस तो वसूल करू शकतो. ह्याच्यात हे झाले कीप द गुड्स इन हिज पोझिशन, टेक केअर द गुड्स, मेंटेनिंग द गुड्स इन अ गुड कंडिशन, रिटर्न द गुड्स टू द रिअल ओनर. ओके, आता आपण ह्याच्यात हे बघूया. आता एवढं सगळं करून जर तो रिअल ओनर सापडलाच नाही तर तो काय काय करू शकतो? तर रिअल ओनर नाही सापडला पण ते गुड्स पेरिशेबल आहे. पेरिशेबल म्हणजे नाशवंत. म्हणजे खराब होणार. आणि नॉन पेरिशेबल म्हणजे खराब न होणारे. आता ह्याच्यात सपोज फाइंडर ऑफ गुड्स त्याला जर खरा ओनर सापडला नाही, आफ्टर ड्यू डिलिजन्स किंवा आफ्टर टेकिंग केअर किंवा ड्यू डिलिजन्स म्हणजे बरंच सर्च केल्यानंतरही तर ओनर आणि तर तो काय करेल? ती गोष्ट ताब्यात ठेवेल. फाइंडर ऑफ गुड्स ते जे गुड्स आहे ते त्याच्या स्वतःच्या ताब्यात ठेवेल विथ केअर. आणि समजा रिअल ओनर सापडला, त्यांनी सांगितलं की मी तुझी वस्तू ठेवली आहे तर त्याच्याबद्दलचे तू पैसे दे बाबा, एवढी काळजी मी घेतली आहे त्याची, त्याचा जो खर्च आहे मेंटेनन्स चार्जेस ते दे.
तर त्याने रिफ्यूज केलं रिअल ओनरने की मी नाही देते. तर ह्याला फाइंडर ऑफ गुड्स हॅज अ राईट टू सेल द गुड्स अँड टेक द मनी विच इज ही हॅज इन्कर्ड फॉर मेंटेनिंग द गुड्स. म्हणजे त्याला त्याच्यातून ते घेऊ शकता येतं. पेरिशेबल गुड्स असेल तरी तो ते विकू शकतो. तर समजा केळाचा घड आहे तर तो काय केळी खराब होतील तर तो ते विकून देईल दुसऱ्याला आणि त्याचे पैसे घेऊ शकतो आणि त्याला सांगेल की एवढे एवढे पैसे आले ते घे. नॉन पेरिशेबल असेल तर तो त्याच्यासाठी ठेवून घेईल आणि त्याची आलेल्यानंतर त्याला देईल. हे झाले फाइंडर ऑफ गुड्स. क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये येतं हे. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. पेमेंट ऑर डिलिव्हरी बाय मिस्टेक ऑर अंडर कोएर्शन. पेमेंट किंवा डिलिव्हरी बाय मिस्टेक. आता एखाद्या बाय मिस्टेक पेमेंट होणं आणि डिलिव्हरी ऑफ गुड्स झालेलं आहे. तर याचे उदाहरण आपण बघूया. म्हणजे काय होतं, जर एखादी गोष्ट चुकून दुसऱ्याकडे गेलेली आहे किंवा चुकून त्याचे पेमेंट झालेलं आहे तर ती परत केली पाहिजे. तर त्याच्याबद्दलचा पेमेंट ऑर डिलिव्हरी बाय मिस्टेक. आता याचं आपण एक उदाहरण घेऊया. समजा भाजीचं उदाहरण घेते. समजा मी भाजी घेतली 300 रुपयाची, मी भाजीवाल्याला दिले 500 रुपये आणि बोलता बोलता मी भाजी घेऊन निघून गेले. तर भाजीवाला मला 200 रुपये देणं लागतो, पण त्यांनी दिलेले नाही आहेत. मला घरी आल्यावर लक्षात आलं की अरे माझे एवढे त्याच्याकडे बाकी आहेत. मी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे जाईन आणि त्याला 200 रुपये मागेन. तर हे बाय मिस्टेक ते पैसे राहिलेले आहेत. तर त्याची ड्युटी राहील भाजीवाल्याची की पे मी 200 रुपीज रिमेनिंग. जे रिमेनिंग 200 रुपीज आहेत ते मला परत करणं ही त्याची ड्युटी राहील. ओके. आणि डिलिव्हरी झाली. समजा एक्स्ट्रा काहीतरी माल तुमचा दिला गेला आहे तर तो एक्स्ट्रा माल आहे तो त्याला रिटर्न करायला पाहिजे. म्हणजे बाय मिस्टेक समजा एखादी गोष्ट एक्स्ट्रा दिली गेली तर ती परत त्या रिअल ओनरला दिली पाहिजे. तर पेमेंट ऑर डिलिव्हरी बाय मिस्टेक हे जे आहेत हे दोन आपण उदाहरणं बघितलेली आहेत. आता दुसरं एक उदाहरण आहे ते ह्याचं पेमेंटचं. राम आणि श्याम जॉईंटली ओ द सम ऑफ ₹5,000 रुपीज. राम आणि श्याम, राम आहे अँड श्याम हा जॉईंटली देणं लागत आहेत ह्याचे कुमारला. 5,000 रुपये हे दोघं ह्याला देणं लागत आहेत. तर समजा रामने श्यामला पूर्ण 5,000 रुपये दिले. पण श्याम हा अननोन आहे, ह्यांनी पूर्ण 5,000 रुपये दिले. तर म्हणजे रामचं तर त्याचं सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे 5,000चं. मग ह्याची ड्युटी राहिली, यातला अर्धा भाग याला द्यावा लागेल. तर मग श्याम हा रामला मधले 2,500 रुपये देणे लागतो. का तर ह्यानी ह्याचं पेमेंट केलेलं आहे. मग ह्याची ड्युटी राहील माझी, त्याची जो शेअर आहे देण्याबद्दलचा तो त्याला ह्याला द्यावा लागेल. हा पेमेंट त्याने केलेलं आहे, डिलिव्हरी ऑफ पेमेंट केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे आपण हे बघितलेत पेमेंट ऑर डिलिव्हरी बाय मिस्टेक. आणि सगळे क्वासी कॉन्ट्रॅक्टचे आपण 5 पॉईंट बघितलेत. नेसेसरीजचे बघितलेले आहेत. नंतर नेसेसरीज बघितल्यात. नंतर मनी पेड इन ही इंटरेस्टेड म्हणजे आपण ते घराचं पण एक उदाहरण बघितलेलं आहे. तर नॉन ग्रॅट्युटोरियस ॲक्टबद्दल बघितलं आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फाइंडर ऑफ गुड्स आणि पेमेंट ऑर डिलिव्हरी बाय मिस्टेक हे सगळे 5 प्रकार क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात. तर तुम्हाला हे समजलं आहे असं मी गृहीत धरते की क्वासी कॉन्ट्रॅक्ट हा एकदम व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर हे करा. आणि जनरल लाईफमध्ये पण हे सगळं घडत असतं. तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर हा चॅप्टर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि प्लीज कॉमेंट्स करा. का तर तुम्हाला जे यातलं काही समजलं नाही तर त्याचे आपण रिप्लाय देऊ शकतो. तर कॉमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि थँक्यू.